नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मुलाला संपवले, घेऊन जा. पुण्यात क्रूरतेचा कळस. मैत्रिणीला भेटायला गेलेल्या तरुणाची हत्या. पुणे शहर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलं आहे. त्यातच कोथरूड परिसरातून एक अत्यंत अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. एका 23 वर्षीय तरुणाची केवळ एका अल्पवयीन मुलीशी झालेल्या मैत्रीच्या रागातून 10 जणांच्या टोळीने अमानुष मारहाण करत हत्या केली. नागेश संजय जाधव असे या दुर्दैवी तरुणाचं नाव असून या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नागेश जाधव हा शिवाजीनगर भागात ऑफिस बॉय म्हणून काम करायचा. त्याचे एका अल्पवयीन मुलीशी जुने मैत्रीचे संबंध होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा या ओळखीला तीव्र विरोध होता. मृत नागेशच्या आईने केलेल्या आरोपानुसार हे हत्याकांड अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. संबंधित मुलीच्या मोबाईलवरूनच नागेशला मेसेज करून भेटीसाठी बोलवण्यात आलं होतं. आपल्या मैत्रिणीला भेटायला जातोय असं नागेशला वाटलं आणि तो कोथरूडमधील SNDT परिसरात पोहोचला. मात्र तिथे आधीच दबा धरून बसलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यावर हल्ला चढवला. 14 मार्चच्या सायंकाळी नागेश घरातून निघाला होता. रात्री 8च्या सुमारास त्याच्याच फोनवरून आईला फोन आला, पण समोर नागेश नव्हता. आरोपींनी नागेशच्या आईला अवाच्य भाषेत शिवीगाळ करत आम्ही नागेशला मारले आहे, त्याला इथून घेऊन जा नाहीतर फेकून देऊ अशी धमकी दिली. घाबरलेल्या आईने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा नागेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी त्याला इतके बेदम मारलं होतं की रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मावळली. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून 10 जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023चे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुलीचे आई-वडील, चुलते आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे. या हत्याकांडामुळे कोथरूड आणि वडारवाडी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. माझ्या मुलाला मारून त्यांनी आमचा संसार उद्ध्वस्त केला. आरोपींना फाशीच व्हायला हवी अशी मागणी नागेशच्या आईनं केली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.